राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगाव जिल्हा दौऱ्यावर. यावेळेस त्यांनी जळगावात जैन बांधवांतर्फे विजयरत्न सुंदरजी यांच्या प्रवचनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या ठिकाणी जाऊन उपमुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेत आशीर्वाद घेतले. चिपळूणमध्ये मतदान केंद्रांवर मतदारांनी राडा घातला. मतदान केंद्रात विजेची सोय नसल्याने मतदान प्रक्रियेला वेळ जात होता. मतदानाची वेळ संपत असताना केंद्राच्या बाहेर 400हून अधिक मतदार प्रतीक्षेत होते. शेवटचं मतदान पूर्ण होण्यास रात्रीचे 9 वाजण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. त्यामुळे आक्रमक झालेल्या मतदारांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केला. दरम्यान केंद्रात पोलिसांचा अधिकचा बंदोबस्त आता ठेवण्यात आला. नंदुरबार जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढावा यासाठी शासन स्तरावर अनेक प्रयत्न केले जात असतात. त्यातही नवनवीन प्रयोग मतदारांची जनजागृतीसाठी केले जातात. मात्र नंदुरबार जिल्ह्यातल्या तळोदा तालुक्यातील आष्टी जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक असलेले कैलास लोहार हे मतदान जनजागृतीसाठी वासुदेवाची वेशभूषेमध्ये समोर आले. तळोदा शहरातील बसस्थानक, संविधान चौक यासोबतच शहरातील महत्वाच्या ठिकाणांवर जाऊन भक्तिगीतांच्या माध्यमातून मतदानाचं महत्त्व पटवून देतानाचा त्यांचा व्हिडिओ समाज माध्यमात चांगलाच व्हायरल होतोय. सांगोला तालुक्यातील वागलवाडी येथे ईव्हीएम मशीनची छेडछाड करण्यात आली. यावेळेस ईव्हीएम मशीनवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न एका मतदाराने केला. या घटनेनंतर नवीन ईव्हीएम मशीन आणून मतदानाला सुरुवात झाली. त्यानंतर पोलिसांचा वागलवाडी मतदान केंद्रावर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला. सांगोला येथे मतदान केंद्राजवळ 2 गटात हाणामारी झाली. महायुती आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये बेदम मारहाण झाली. मतदारांना मतदान केंद्रापर्यंत सोडण्याच्या कारणावरून हा राडा झाला. या मारामारीत एका कार्यकर्त्याचं डोकं फुटलं. रायगडमध्ये मतदानासाठी जात असताना मतदाराचा मृत्यू झाला. मतदान केंद्रापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर मृत्यू झाला. महाड तालुक्यातील किंजळोली दाभेकर कोंडी येथील घटना असून प्रकाश चिनकटे असे या मृत मतदाराचं नाव आहे. कराड तालुक्यातील खोडशी गावातील सुमारे 1000 मतदारांनी लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घातला. 1990 साली खोडशी येथील पूरग्रस्तांना 5 एकर गायरान जमिनीत जागा देण्यात आली. मात्र आजवर प्रशासनाने 102 कुटुंबांना जागा वाटप केलेलं नाही. याबाबत न्यायालयात धाव घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने ग्रामस्थांच्या बाजूने निर्णय देत प्रशासनाला जागा वाटपाच्या सूचना केल्या. मात्र न्यायालयाच्या आदेशानंतरही आजवर जागा वाटप झालं नसल्याने खोडशीतील पूरग्रस्त ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घातला. एकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष बारामती लोकसभा मतदारसंघाकडे असताना उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र आपल्या काटेवाडी येथील निवासस्थानी आपल्या आई समवेत वेळ घालवत होते. त्यांनी सकाळी 7 वाजता काटेवाडीत आपल्या आई आणि पत्नी सुनेत्रा पवार यांच्या समवेत मतदान केलं. मतदान झाल्यानंतर अजित पवार थेट आपल्या काटेवाडी येथील निवासस्थानी गेले. त्यानंतर आई समवेत शेतीत जाऊन शेतीची पाहणी केली. गाडीवर चिकटवलेल्या फलकावर सुनेत्रा पवारांचा भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे हा व्हिडिओ आता समाजात चांगलाच व्हायरल होतोय. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी कलबुर्गी येथील गुंडुगुर्ती गावामध्ये मतदान केलं. कलबुर्गी मतदारसंघातून काँग्रेसने राधाकृष्ण यांना उमेदवारी दिली आहे तर भाजपाने उमेशजी जाधव यांना उमेदवारी दिली आहे. वडिलांच्या समाधीचं दर्शन घेऊन ओमराजेंनी मतदान केलं. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी सकाळी 7:30 वाजता गोवर्धनवाडी त्यांच्या गावी वडिलांच्या समाधीचं दर्शन घेऊन पत्नी आणि आईसोबत मतदानाचा हक्क बजावला. कोल्हापूरमध्ये मतदानाचा टक्का अधिक असल्याने समाधान व्यक्त होत आहे. काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी कोल्हापुरात शाहू महाराजांच मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला. कोल्हापूरचा आवाज, शाहूंचा आवाज दिल्लीत जाणारच उत्साह आहे. जनतेचे उमेदवार या नात्याने कोल्हापूरकर महाराजांना मोठ्या मताधिक्याने निवडून देतील असा विश्वास सतेज पाटलांनी व्यक्त केला.
राज्यात महाविकास आघाडीला चांगलं वातावरण आहे आणि सांगली जिल्ह्यात देखील महाविकास आघाडीचे नेते एकत्र आहेत, त्यामुळे माझा विजय निश्चित असल्याचा विश्वास महाविकास आघाडीतील शिवबाठाचे उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटलांनी व्यक्त केला। चंद्रहार पाटलांनी भाळवणी या आपल्या मूळ गावी मतदानाचा हक्क बजावला। आमदार शहाजीबापू पाटील यांनी महूद या आपल्या मूळ गावी मतदानाचा हक्क बजावला। यावेळेस केंद्रात आणि राज्यात महायुतीचं सरकार राहील असा कौल जनतेचा असल्याचा विश्वास आमदार पाटलांनी व्यक्त केला आहे। आमदार कैलास पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला। कळंब धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी सकाळी 7:15 वाजता सारोळा धाराशिव येथे मतदानाचा हक्क बजावलाय। सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी मतदान केल्यानंतर विरोधकांवर आरोप केला। ते म्हणाले, अपक्ष उमेदवारांच्या पाठीमागे मोठ्या ताकदीने जनता उभी असल्याने 2.5 लाखांच्या मताधिक्याने विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। आमदार गोपीचंद पडळकर यांनी मतदानाचा हक्क बजावला। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पडळकर वाडी इथं गोपीचंद पडळकरांनी मतदानाचा हक्क बजावलाय। काँग्रेसचे आमदार माजी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी संपूर्ण कुटुंबासह मतदान केलं। कडेगाव तालुक्यातील सोनसळ या मूळ गावी त्यांनी मतदानाचा हक्क बजावला। विश्वजित कदम यांच्या आई विजयमाला कदम आणि पत्नी स्वप्नाली कदम यांनीही मतदानाचा हक्क बजावला। इंदापूरचे आमदार माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सपत्नीक सारिका भरणे यांच्यासह मतदानाचा हक्क बजावलाय। लोकसभा निवडणुकीत उन्हाची तीव्रता असली तरी सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहनही त्यांनी केलं। शशिकांत शिंदेंनी कोरेगाव तालुक्यातील हासुर्णे गावात सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला। महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी गाळातील देवाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर त्यांच्या पत्नी वैशाली शिंदे यांनी त्यांना औक्षण करून ते मतदानासाठी बाहेर पडले। महायुतीच्या उस्मानाबाद लोकसभेच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी त्यांच्या मूळ गावी तेर येथे मतदानाचा हक्क बजावला। यावेळेस डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यासह आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पाटील कुटुंबियांनी सकाळी 9 वाजता मतदान केलं। लोकसभेचे माढा मतदारसंघातील उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांची पत्नी शीतलादेवी पाटील यांच्यासह मतदानाचा हक्क त्यांनी बजावला। ही निवडणूक पवार विरुद्ध पवार नसून देशाची निवडणूक आहे, भावनिक निवडणूक नाही। रोहित पवार कायमच नैराश्यजनक ट्विट करत असतात, त्यांना पराभव समोर दिसतोय, त्यांना महत्त्व द्यायची गरज नाही। निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी असा व्हिडिओ तुम्ही सेव्ह करून ठेवा। सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून 1 लाख मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास रुपाली चाकणकरांनी जय महाराष्ट्रशी बोलताना व्यक्त केला। नांदेड लोकसभेचे उमेदवार खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी लातूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या नांदेड जिल्ह्याच्या कंधार तालुक्यातील चिखली या त्यांच्या मूळ गावी मतदान केलं। चिखलीकर यांच्यासोबत त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांनी देखील चिखली गावामध्ये मतदानाचा हक्क बजावला। लातूर मतदारसंघात 2200 मतदार केंद्र आहेत तर 20 लाख मतदार आहेत आणि लातूर मतदारसंघात कंधारा लोहा मतदारसंघात 2,93,000 मतदार आहेत। गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि शिवबाठाचे नेते भास्कर जाधव यांनी सहकुटुंब मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं। महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या कन्या रुची राऊत यांनी वडिलांसाठी पहिल्यांदाच मतदान केले। यावेळी स्वतः उमेदवार विनायक राऊत उपस्थित होते। विनायक राऊत यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला। साताराचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांच्या पाटण तालुक्यातील मरळी येथे मतदान केलं। उदयनराजे भोसले 1.5 ते 2 लाख मतांनी विजयी होतील। राज्यात 45 जागांवर महायुती विजयी होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे।
सातारा लोकसभा मतदारसंघाचे बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार माजी सैनिक प्रशांत कदम यांनी कराड तालुक्यातील वडगाव उंब्रज इथं मतदानाचा हक्क बजावलाय। पृथ्वीराज चव्हाण यांनी मतदानाचा हक्क बजावला। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड इथे मतदानाचा हक्क बजावला। देशात सत्तांतर होईल अशी आशा यावेळी त्यांनी व्यक्त केली। सोलापूर लोकसभेचे भाजपा उमेदवार राम सातपुते आणि त्यांची पत्नी संस्कृती सातपुते यांनी माळशिरस तालुक्यातील बांबुर्डे येथे मतदानाचा हक्क बजावला। रायगड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अनंत गीते यांनी अलिबागमधील मतदान केंद्रांना भेटी दिल्या। तेथील मतदारांशी संवाद साधला। यावेळी मतदानाचा टक्का वाढेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला होता। पालघरचे शिवसेना खासदार राजेंद्र गावित स्वगृही परतले। देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश। सातारा लोकसभेत भाजपाने पैशांचं वाटप केल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाणांनी केला। बारामतीनंतर आता सातारा लोकसभेतही पैशांचं वाटप होत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी केलेला आहे। दौरा आटोपून परतत असताना वंचितचे उमेदवार उत्कर्ष रूपवते यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली। अज्ञात दोघांकडून गाडीवर दगडफेक करण्यात आली असून रूपवते मात्र सुखरूप आहेत।